आम्ही सगळं विसरून गेलेलो आहोत. मी कालच म्हटलं ना, हे रोजचे हे कोणी IPL मध्ये गुंतलेलं आहे, कोणी 2020 मध्ये गेलेला आहे, अजून कोणीतरी दुसऱ्या कुठच्याही कॉन्सर्ट मध्ये आहे, कोणीतरी OTT वरती पिक्चर बघतोय, कोणीतरी ते इंस्टाग्राम वरती ढकलतायत. मूळ गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं की कोण आहोत आम्ही. परंतु आज अनेक त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो. हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायीभाव होता. महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची जो घडवला ना महाराष्ट्र, याच्यातनं आज आपण हे सगळं बघतो आहोत. आपण दरवेळेला म्हणतो की मोगलांनी आक्रमण केलं, ह्यांनी आक्रमण केलं, त्यांनी आक्रमण केलं. पण ह्या सगळ्या आक्रमणामध्ये बंडखोरीचा विचार हा पहिला जर कोणाच्या मनात आला असेल तर तो एका स्त्रीच्या मनात आला की ह्यांच्या विरुद्ध बंड झालं पाहिजे. माझ्या भूमीवरती माझं राज्य असलं पाहिजे आणि माझ्या भूमीवरचं माझं राज्य, तिथून तो शब्द आला स्वराज्य. तो एका बंडखोर एका मुलीमध्ये आला, जिने आपल्या वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी तो प्रयत्न केला देखील. ते आमच्या जिजाऊ साहेब. शहाजीराजांनी बंड केलं, फसलं, आणि मग ती संपूर्ण गोष्ट आपल्या मुलाकडनं करून घेतली. त्यालाही नशीब लागतं, त्याचा मुलगा जन्माला यायला लागतो. पण विचार करा, आपण शिवछत्रपती या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु त्यावेळेला संपूर्ण जो काही पगडा होता, जो मोघली पगडा होता, भाषेवरचा फारसी पगडा होता, आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं मराठी शब्दकोश काढा. फारसी जो आपल्यावरचा परिणाम आहे तो सगळा घालवा. संस्कृत ही महाराजांची अत्यंत आवडती भाषा होती आणि मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम हे शिवछत्रपतींनी केलं. त्यावेळेला आम्ही नुसतेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही फक्त घोषणा देणार, पण आपण भाषा कशी बोलतो आहोत, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, आज लक्ष आहे का या गोष्टींकडे आपलं? नुसती या महापुरुषांचे त्यांचे फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना फक्त आपली आठवण येणार, त्यांची पुतळ्यांना हार घालून आम्ही मोकळे होणार. त्यांनी काय सांगितलं हे आपण संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. तुम्ही कोणतंही क्षेत्र काढा, कोणतंही क्षेत्र काढा, आज शिवछत्रपतींच्या नंतर संपूर्ण साम्राज्याचा सगळा कुठपर्यंत पसरवलं ते पेशव्यांनी पसरवलं, मराठा साम्राज्याने पसरवलं. काय केलं? शिवछत्रपतींचा विचार पसरवला. तो शिवछत्रपतींचा विचार कुठून कुठपर्यंत पसरवला? जवळपास 125 वर्ष या संपूर्ण हिंद प्रांतावरती मराठ्यांचं राज्य होतं. आज ज्याला आपण भारत म्हणतोय ना, या भारतामध्ये अनेक आहेत. बंगाल आहे, पंजाब आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, अनेक आहेत. परंतु महाराष्ट्र हा एकमेव आहे ज्यांनी संपूर्ण या भूमीवरती राज्य केलं 125 वर्ष, आणि याच्यातनं नंतर फक्त ब्रिटिश आले, पण या देशातला कोणी नाही उभा राहिला.
म्हणजे जे ब्रिटिश आले ते मराठा साम्राज्य बाजूला काढून पुढे आले. तोपर्यंत मराठा साम्राज्य होतं. आम्ही विसरून गेलो आम्ही कोण होतो, आम्ही कोण आहोत, आमची ताकद काय होती, आम्हाला लोक कसे विचारायचे, आम्ही सगळं विसरून गेलेलो आहोत. मी कालच म्हटलं ना, हे रोजचे हे कोणी IPL मध्ये गुंतलेलं आहे, कोणी 2020 मध्ये गेलेला आहे, अजून कोणीतरी दुसऱ्या कुठच्याही कॉन्सर्ट मध्ये आहे, कोणीतरी OTT वरती पिक्चर बघतोय, कोणीतरी ते इंस्टाग्राम वरती ढकलतायत. मूळ गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं की कोण आहोत आम्ही, आम्हाला हे कोणी शिकवलं, आमची भाषा काय, आमची मराठी भाषा. म्हणजे साधी गोष्ट लक्षात घ्या हो, की आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला का? कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून. आणि आमच्याकडे वाद कसले चालू आहेत महाराष्ट्रामध्ये हिंदी लादण्याचे. हिंदी ही साधारणपणे आता 150 वर्षापूर्वीची, फार फार तर 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, 150-200 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही गुंतलेलो आहोत. म्हणजे उद्या हिंदी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल ना, अजून 1000 वर्ष आहेत. आम्ही गुंतलोय त्याच्यात.